नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा खतरनाक प्रोमो आता समोर आलाय। त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला भेटलं, आता इकडे जज साहेबांनी अर्जुनला बोलायला सांगितलेलं आणि त्याची बाजू मांडायला सांगितलेली असते। मग आता अर्जुन जे काही आहे ते बोलायला सुरुवात करतो आणि तो सगळं काही सायलीवर कोणते कोणते आरोप केले आहेत, कसं खोटी कागदपत्रे तयार केली आहेत, हे सगळं आता म्हणतो हे खरं आहे। आणि हे सगळं ऐकल्यानंतर मात्र अर्जुनच्या घरचे सगळेजण घाबरून जातात आणि जो शेंडे आहे त्याला पण भारी वाटत असतं। त्याला वाटत असतं की अर्जुनने हार मानली आणि सायली दोषी आहे हे त्याने फिक्स करून टाकलेलं आहे। आणि हो, असंही म्हणतो की सायलीबद्दल जे काही बोललं गेलंय हे सगळं काही खरं आहे, ते पुरावे सगळे काही खरे आहेत, असं आता इकडे अर्जुन बोलत असतो। कल्पना आईला तर काहीच कळत नाही की अर्जुन असा नक्की का बोलतोय। सायली मात्र शॉक होऊन जाते, तिला काहीच कळत नाहीये, कारण तिचा एकमेव आधार अर्जुनच असतो। दुसऱ्या बाजूला आता जे शेंडे आहेत ते म्हणतात, वा अर्जुन सुभेदार, तुम्ही तर आधीच हार मानली, आणि ते खुश होतात। मग तेवढ्यातच अर्जुन म्हणतो, हार मानली नाहीये, आता तुम्ही हारणार आहात। मग आता हे सगळं ऐकल्यावर शेंडे खूपच शॉक होतात। तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण हे सगळे काही तुम्ही जे पुरावे तयार केले होते ना ते खोटे आहेत। मग तेव्हा सायलीच्या जीवात जीव येतो बरं का, असं अर्जुन जेव्हा बोलतो तेव्हा, कारण अर्जुनने आता त्याच्या वरचा पुरावा इथे आणला असावा, म्हणूनच तो इतक्या कॉन्फिडन्सने असा बोलत आहे। तर तुम्हाला कसा वाटला हा प्रोमो ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असेच मस्त असे एपिसोड पाहायला भेटणार आहेत। तर तुम्हाला कसा वाटला हा प्रोमो ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।